कोल्हापुरात लग्न लावून देण्याचा बहाणा करून दोघांनी एका तरुणाची $2.25 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावात वर्षभरापूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तेलवे इथल्या पृथ्वीराज शहाजी भोसले आणि विकास अर्जुन चौगुले यांना अटक केली आहे. गोलीवडे गावातील एका तरुणाला लग्न लावून देण्याचं पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांनी आश्वासन दिलं होतं. शिवाय एका मुलीचा फोटो दाखवून लग्न ठरलं असल्याचा बहाणा केला. लग्न ठरेल या आशेनं तरुणानं संबंधित एजंटांना पैसे देखील दिले. एजंटांनी मुलीच्या नातेवाईकांना पैसे द्यायचे आहेत अशी विविध कारणं सांगून 1,82,000 इतकी रक्कम तरुणाकडून घेतली. मार्च 2025 पासून अशा पद्धतीनं दोन्ही एजंटांनी पीडित तरुणाकडून पैसे उकळले. मात्र तरुणाकडून तगादा लागल्यानं शेवटी मुलीनं लग्न करण्यास नकार दिल्याचं त्याला सांगण्यात आलं. संबंधित तरुणानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.